जमलं ग जमलं. एकटीनं अगदी सुरेख लुगडं नेसलंय. शाण ग बाळ माझं. आजी आज मला किती आनंद झालाय अहो आलेत म्हणून. आणि ना उद्या परवा खूप 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 मजा येणार आहे. हो माई आणि तू पुरणपोळी करशील ना ग. मला विठुरायाला अजून लोणी भरवायचंय. त्याला बरगदचं तुळशीची माळ घालायची. आधी आवडणं दादा आजोबांकडे घेऊन जायचंय. मग आबई जिप्री पांडू सगळ्यांना भेटवणार आहे. आवनची ओळख करून द्यायची आहे सगळ्यांची. आणि अप्पा मी ना आवडणाऱ्यांना तळ्यावर घेऊन जाईल. अप्पा काय झालं रे? तुमचे चेहरे असे संकटात सापडल्यासारखे करून का बघताय रे? कसं सांगू आई, सांगायला जड जाते पण. अरे घाबरू नकोस रे, सांग पटकन काय ते. काय झालं अप्पा? सखू अगं जावई तुला न्यायला आलेत. लगेच निघायचं म्हणाले. लगेच? पण का? अरे आता आता तर आलात ना तुम्ही, मग लगेच का? सासूबाई, सकूच्या सासरी उद्या कुलस्वामिनीचा गोंधळ आहे. कुळाचार आहे आणि गोंधळ म्हटल्यावर नव्या नवरीला तिथे असावंच लागेल ना. त्यांच्याच लग्नाचा गोंधळ आहे म्हणून सकूला न्यायला आले. आजच जायचं म्हणाले. लगेच निघायचं. नाही नाही मी नाही अप्पा, मी नाही जाणार. हो अप्पा तुम्ही आवडणं समजावून सांगा ना. ते ऐकतील तुमचं. सांगा ना अप्पा. असं कसं सांगणार आहे सखू? उद्या गोंधळ आहे म्हणजे आजच पोहोचायला हवं ना. त्यासाठी आत्ताच निघावं लागेल. आणलेल्याच्या ओठाशी पाणी न्यायचं आणि ते पिऊ न देताच दूर ओढून घ्यायचं. त्याच्यातली गत झाली.